संपदा सोहळा नावडे मनाला, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी हे, तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे, जावे पंढरीसी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी हे, विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवां वृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ॐ नमो जियाद्य वेदप्रतिपाद्य, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु, सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्तिदासु, अवधारी जोजी, अकार चरण युगोल, उकार उदर विशाल, मकार महामंडल, मस्तकाकार, हे तीन एक वटले, तेथ शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरु कृपा नमिले, आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी, नमिली मिया, नमिली मिया, नमिली मिया। ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो, तुमचा अनुग्रह लाधलो, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. थोडासा ट्रबल अजून वाढवा आणि पास थोडा कमी करा. हॅलो. सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, आजची ही तृतीय क्रमांकाची सेवा हरिभक्तीपरायण आपल्याच गावचे भूषण योगेशजी महाराज त्यांच्या प्रेमास्तव
या ठिकाणी सेवा करण्याचा सुवर्ण योग, आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आहे. कार्यक्रमाचा गोडवा वाढवण्याकरता सर्वच उत्कृष्ट अशी गुणवान आमची महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण आमचे शिवाजी महाराज आहेत, शंकरजी आहेत, सर्वच गोड असे सर्व साथीदार. ठीक आहे नाही, गायक भरपूर असतात परंतु गोड गाणारे कमी आहेत. त्याच्यापैकी हे दोन्ही आमची जोडी आहे. ठीक आहे नाही, तर गायक भरपूर आहेत महाराष्ट्रात. आपण रोजच ऐकतोय, यूट्यूबला ऐकतोय, इकडं ऐकतोय, तिकडं ऐकतोय. आरडाओरडा करणं म्हणजे गायन नव्हे बरं का. धांगडधिंगा घालणं म्हणजे गायन नाहीये. ठीक आहे नाही, गाणं त्याला म्हणतात, राग त्याला म्हणतात रंजयती इति राग. हा ज्या स्वर समूहामुळं तुमच्या अंतःकरणाचं रंजन होतं त्याला राग असं म्हणतात. आणि तो राग आळवायचा असतो, त्या रागात ओरडायचं नसतं. स्टेप आहेत ना, पायऱ्या आहेत, त्या टप्पे आहेत. आहे की नाही, हळूहळू हळूहळू एक एक स्वर, त्या स्वरासोबत खेळत खेळत वरती जायचंय, षड्जापर्यंत जायचंय, पुन्हा माघारी यायचंय, त्याच्यामध्ये आलाप करायच्यात, ताना करायच्यात. हे झालं शास्त्रीय संगीताचं. परंतु हे संगीत ज्यावेळेस तुम्ही कीर्तनामध्ये यूज करता, वापरता, त्या अभंगाचा भाव श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवणं हे गायकाच्या मनात असलं पाहिजे. माझा राग लोकांना ऐकवायचा आहे ही भावना गायकाने कधीही ठेवू नये. आणि जर ठेवली तर लोकांना त्यांचा राग येतो. त्याच्यामुळं मला कुठला राग येतो हे दाखवण्यापेक्षा देवाविषयी अनुराग कसा निर्माण होईल हा प्रयत्न सर्व गायक मंडळींचा असावा. आणि तो प्रयत्न ज्यांनी केला असे ही दोन्हीही आमची महाराज मंडळी, शंकरजी आहेत, शिवाजी महाराज आहेत. आणि त्यांना गोड अशी साथ योगेश दादांनी केली. हे का नाही, नाहीतर मग काय काय लोक पकवास बडवतात. हे का नाही, तुम्हाला काय येतंय हे दाखवणं महत्वाचं नाही, गायकाला काय अपेक्षित आहे ते वाजवणं त्याला जाणकार वादक असं म्हणतात. हे का नाही. अजून एक सांगू, तुमच्या वाजवण्याचा गाणाऱ्याला डिस्टर्ब होता कामा नये याला उत्तम वाजवणारा म्हणतात. आणि त्याला समय सूचकता असावी लागते, कुठल्या वेळेला काय वाजवावं. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो, एक गायक सुंदर खर्जामध्ये आलाप करत होता आणि वाजवणाऱ्यानं चक्रधार वाजवायला सुरुवात केला. अरे तो खर्जामध्ये गातोय, खालचे स्वर लावतोय, साधा ठेका, आणि तोही आल्हादपणे. त्याला जाणकार वाजवणारा म्हणतात. आणि ऐकणारे सुद्धा तितक्याच ताकदीचे पाहिजेत बरं का. ही सगळी गोड मंडळी, गुणवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तुमच्यासाठी ही दिवाळी आहे. हा सप्ताह म्हणजे तुम्हा सर्व गावकऱ्यांकरता दिवाळी आहे. दुसरी दिवाळी कोणची? अरे संतांचे विचार ऐकायला मिळणं ही खरी दिवाळी आहे. बाकी लाडू करंजा खाणं ही दिवाळी नाहीये. सत विचार अंतःकरणामध्ये प्रविष्ट होणं ही खरी मनुष्याच्या जीवनातली दिवाळी आहे. संत घरी येणं ही खरी दिवाळी आहे. ज्ञानाचा उजेड अंतःकरणामध्ये पडणं ही खरी श्रोत्यांची दिवाळी आहे. आणि म्हणून आपल्यासाठी हा योग, हा सप्ताह खऱ्या अर्थानं ज्ञानाची दिवाळी आहे. त्याचा आनंद आपण सर्वजण घेत आहात. आणि आजचा जो अभंग आहे, पुढच्या काही दिवसामध्ये वारी येते आणि त्या वारीला अनुसरून हा अभंग घेतला. फार सुंदर विषय आहेत. थोडंसं लक्षपूर्वक ऐका. सर्व संतांच्या कृपाशीर्वादानं आपल्या सद्भाग्यानं आपल्याला ही परंपरा जोपासायला मिळतेय, हे आपलं भाग्य आहे. या परंपरेमध्ये आपण आहोत हे आपलं भाग्य आहे. संप्रदायाच्या व्यतिरिक्त जर बाहेर आपण भटकत असतो तर या आनंदाला आज आपण मुकलो असतो. सप्ताह काय, कीर्तन काय, प्रवचन काय,
भजन काय, हे जर आपल्याला कळालं नसतं तर हा आनंद आपल्याला मिळाला नसता. हा आनंद आहे बरं का. संसारामध्ये माणसं आनंद शोधतात, पण तिथं आनंद नाहीये. खरा आनंद परमार्थात आहे. फक्त तुम्ही इथं या. मला तर खरं सांगा, जवळपास 15 मिनिट चालली. प्रामाणिकपणे उत्तर द्या, तुम्ही स्वतःला विसरले की नाही हो? ती चाल ऐकताना तुम्ही स्वतःला विसरला, याला आनंद म्हणतात. आनंदामध्ये माणसाला स्वतःचं भान राहत नाही, ते खरे सुखाचे दिवस आहेत. तो क्षण सुखाचा आहे. आणि दुःखामध्ये एक एक क्षण वर्षासारखा वाटतो. बरोबर आहे की नाही? दुःखाचा क्षण संपत नाही, लवकर दिवस जात नाही. आणि आनंदाचे दिवस कधी निघून गेले कळत नाही. का? तो आनंद आहे. 15-20 मिनिट 2 तासाचं कीर्तन, कधी कीर्तन सुरू झालं आणि कधी संपलं लोकांना वाटतं अरे आता शिकतं सुरू झालंय, पण 2 तास कधी निघून गेले कळत नाहीत. त्याला कीर्तन म्हणतात, कारण तो आनंदाचा अंश आहे. म्हणून भजन, कीर्तन, प्रवचन हा आनंद आहे. इथं आनंद आहे. हा आनंद घेण्याकरता तुम्ही इथं येण्याचा प्रयत्न करा. आनंद लुटायचा आहे. लुटा लुटा संत जन, अमूप हे राशी धन. आणि सगळ्यांच्या एकत्रीकरणातून आनंद तयार होत असतो. सगळेजण यारे यारे, लहान थोर याती भलते नारी नर, सगळेजण एकत्रित आलो म्हणून आनंद आहे. कळतंय? वारीमध्ये सगळेच आहेत म्हणून वारीचा आनंद अलौकिक आहे, अवर्णनीय आहे. वारीचा आनंद अलौकिक आहे. या वारीची सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानोबरायांनी केली. ज्या आळंदी ते पंढरी ही जी वारी आपण अनुभवतो ना, या वारीची सुरुवात ज्ञानोबरायांनी केली. ती परंपरा सर्व संतांनी पाळली. सगळ्या संतांनी बरं का. ज्ञानोबरायांच्या सिद्धांताला सगळ्यांनी अनुमोदन दिलेलं आहे. माऊलींचा जर थोडासा जर बारकाईने आपण अभ्यास केला तर ज्ञानोबरायांचं जीवन अशा पद्धतीचं आहे. सुरुवातीचा जो काळ होता ना ज्ञानोबरायांचा, तो वेगळ्या पद्धतीचा आहे. आणि 16व्या वर्षी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीला सुरुवात केली. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर काही काळ ज्ञानोबरायांनी तीर्थयात्रेमध्ये घालवलेला आहे. नीट ऐका बरं का. बरेच लोक म्हणतात कशाला फिरायला जायचं. स्वतः ज्ञानोबरायांनी सुद्धा तीर्थयात्रा केलेली बरं का. म्हणून तुम्ही जर कधी भजनी मालिका उघडली, ज्ञानोबरायांचा गाथा उघडला, अभंग आपल्याला पाहायला मिळतात. तीर्थावळीचे जे अभंग आहेत, नामदेवराय आणि ज्ञानोबराय दोघं मिळून तीर्थयात्रा करण्याकरता गेलेले आहेत. दोघं मिळून बरं का. नामदेवराय जात नव्हते. नामदेवरायांना वाटलं माझा पांडुरंग परमात्मा जर इथं माझ्याशी रोज बोलतोय, माझ्या हाताने जेवण करतोय, दुसरीकडे जाण्याची गरज काय. ही नामदेवरायांची संकल्पना. पण देवाला ज्यावेळेस नामदेवराय विचारतात की देवा पांडुरंगा, ज्ञानोबराय म्हणतायत की तुम्ही माझ्यासोबत चला, पांडुरंगाने काय उत्तर द्यावं. पांडुरंग परमात्मा म्हटले, अरे नामा, तुझ्यासारखा भाग्यवान या जगात तूच आहेस. ज्ञानोबराय जर तुझ्या संगतीची अपेक्षा करतात, यापेक्षा जगात जीवनात मोठं भाग्य कोणतं असावं. म्हणून ज्ञानोबरायांनी नामदेवरायांना सोबत घेतलं आणि तीर्थयात्रेला सुरुवात केली. तीर्थयात्रा करण्याकरता सोबत कोण असावं, कशा पद्धतीचे माणसं असावे, हेही कळालं पाहिजे बरं का. एक नाही, नाहीतर मग पैसे देऊन दुःख विकत घेण्याची वेळ येते. तीर्थयात्रा आनंद करताय, तो आनंद त्या व्यक्तीसोबत आपल्याला शेअर करता आला पाहिजे. आनंद द्विगुणित झाला पाहिजे, तर ती तीर्थयात्रा सफळ होते. बर, कुठं जावं याची पण अक्कल लागते बरं का. निघाला तीर्थयात्रेला, पण जायचं कुठं, जग पाहण्याची सुद्धा अक्कल पाहिजे. कुठल्या ठिकाणी जावं, कुठल्या ठिकाणी काय पाहावं.
नॉलेज असलं पाहिजे. दोघं निघाले, तीर्थयात्रा पूर्ण केली. जवळपास 2, 2.5, 3 वर्ष तीर्थयात्रा चालली. 17, 18, 19 वय ज्ञानोबरायांचं 19 पर्यंत आलं आणि राहिलेले 2, 2.5 वर्ष ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार केला. ज्ञानेश्वरी लिहून झाली, सगळे ग्रंथ लिहून झाले. त्यानंतर तीर्थयात्रा केली आणि राहिलेल्या 2-3 वर्षामध्ये ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाची पायाभरणी केली. नीट आहे का बरं का? मला सांगा, ज्ञानोबरायांनी संप्रदाय करता किती काळ दिलेला आहे? किती वेळ दिला? 2-3 वर्ष. या 2-3 वर्षामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर एक संप्रदायाची लाट ज्ञानोबरायांनी तयार केली. सगळ्या संतांना एकत्रित केलं. जे त्यांच्या विचाराला अनुरूप आहेत असे सगळी संत मंडळी ज्ञानोबरायांनी एकत्रित केली आणि आळंदी ते पंढरी अशा पद्धतीची वारी सुरू केली. ज्ञानोबरायांच्या अंतःकरणातली ती आवड आहे. ज्ञानोबराय म्हणतात, सगळं ज्ञान अभ्यासलं, सगळं योगाचा अभ्यास केला, ज्ञानाचा अभ्यास केला, सगळं मान्य आहे. पण आता असं वाटतंय काय करावं? खांद्यावर पताका घ्यावी आणि पांडुरंगाच्या दिशेने निघावं. वा, वा. माझे जीवीची आवडी पंढरपुरानी न गुढी. काय ज्ञानोबरायांच्या अंतःकरणातली भावना आहे. ज्ञानोबराय म्हणतात, सगळा अनुभव घेतला, आता एकच इच्छा बाकी आहे. काय? माझे जीवीची, माझ्या अंतःकरणातली ही ओढ आहे, आवड. आवड कशी असावी हे ज्ञानोबरायांच्याकडून शिकावं. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. गुढी म्हणजे पताका, झेंडा. म्हणून ती ज्ञानोबरायांनी खांद्यावर घेतलेली पताका आजही आमचे वारकरी मंडळी रोज घेऊन फिरतात. सगळ्यात पहिली पताका ज्ञानोबरायांनी खांद्यावर घेतली. ज्ञानोबराय पंढरपूरचे वारकरी झाले महाराज. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. कोणत्या दिशेने निघाले ज्ञानोबराय? पंढरपूरच्या वाटेने. काय एक एक शब्द तुम्हाला सांगू. काय काय लोक वारकऱ्यांना वेड्यात काढतात बरं का. शिवाजी महाराज वारकऱ्यांना लोक वेड्यात काढतात. लोकांना असं वाटतं की वारकरी म्हणजे वेडा आहे. का बरं? लोक बाहेरच्या कपड्यावर जातात, बरोबर आहे. वारकऱ्याचे कपडे साधे असतात, वारकरी साधा भोळा असतो. लोकांना असं वाटतं की तो वेडा आहे, बरोबर आहे की नाही. तुम्ही जर पंढरपूरच्या वारीमध्ये जर गेलात, वारीमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही कधीतरी ओरिजिनल वारकऱ्याला पहा. वारीमध्ये
सगळेच ओरिजिनल वारकरी असतात असं? वारकरी हा प्रकार वेगळा आहे, महाराज हा प्रकार वेगळा आहे, कलाकार हा प्रकार वेगळा आहे, गुणवान हा प्रकार वेगळा आहे. आणि वारकऱ्याच्या नावाखाली वारकऱ्याचं सोंग घेऊन जगाला लुटणारे हा प्रकार वेगळा आहे. अनेक प्रकार आहेत. आपण सगळे एकाच सगळ्यांना एकाच तराजूमध्ये मोजू नका. सगळे वेगवेगळ्या कॅटेगरीचे आहेत. ओरिजिनल वारकरी जर तुम्हाला पाहायचा असेल ना, जो आळंदी ते पंढरी महिन्याची वारी करतो तो खरा वारकरी. कळतंय ना? दर महिन्याला वद्य वारी आली तो आळंदीला दिसणार, शुद्ध वारी आली की तो पंढरपूरला असणार. 15 दिवसामध्ये तो आळंदी पंढरी ही वारी अखंड चालू आहे. खांद्यावरती पताका आहे आणि एका खांद्यावर डोक्यावरती पडशी आहे, हातामध्ये टाळ आहे किंबहुना वीणा आहे. आणि तो वारकरी दर 15 दिवसाला आळंदी पंढरी हा त्याचा नित्यक्रम चालू आहे. त्याला वारकरी म्हणतात. वारकऱ्याचे नित्यनियम वेगळे आहेत. वारकरी अभंग म्हणतात ना, नियमावलीचे अभंग आहेत. रोज प्रत्येक प्रकरणातला एक अभंग असतो, 1-2 अभंग. तो प्रकार वेगळा आहे. काय काय वारकरी तर मी असे पाहिलेत महाराज, वारकऱ्यांचे गाथेच्या गाथे पाठ आहेत, भजनी मालिका अख्ख्या भजनी मालिका पाठ आहेत. कुठलाही अभंग कधीही विचारा, रात्री 2 वाजता उठून त्यांना एखादा अभंगाचा तुकडा विचारा, लगेच सांगतात. आमच्या एका महाराजांनी एक विनोदानं बोलले होते. ते म्हटले, गाथेच्या गाथे पाठ असतात त्यांना म्हणावं वारकरी, अभंगाचे चरणपाठ असतात त्यांना म्हणावं टाळकरी, चरणातले तुकडे पाठ असतात त्यांना म्हणावं कीर्तनकार, आणि याच्यातलं काहीच पाठ नसतं ते असतात दिंडी चालक. ते असतात संस्था चालक. आहे की नाही? कधी कधी तुम्ही तपासा. काय काय महाराज तर मी असे पाहिलेत, एका महाराजाला आम्ही पैज लावली होती. महाराज कशाची पैज लावली? त्याला सांगितलं, तू जर हरिपाठ न चुकता म्हणून दिला तर तुला 1,00,000 रुपये बक्षीस देऊ. तुम्हाला काय वाटतं, जिंकली असेल त्यानं पैज? तो म्हटला, माझ्याकडची 1,00,000 घे, मला काही कमी नाही, पण हरिपाठ म्हणायला सांगू नको. असेही आपल्यामध्ये महाभाग आहेत ना, आहेत. त्याच्यामुळं तेवढं काही टेन्शन घेण्याची गरज नाही. सगळ्या पद्धतीचे वारकरी हा प्रकार वेगळा आहे. ज्ञानोबराय वारकरी आहेत. कळतंय? ज्ञानदेव वैष्णव मोठा आहे की नाही? मोठे वैष्णव आहेत, वारकरी आहेत. आणि वारी त्यांनी सुरू केलेली आहे. पहिल्यांदा खांद्यावर पताका माझ्या ज्ञानोबरायांनी घेतली आणि आळंदी ते पंढरी हा प्रवास ज्ञानोबरायांनी केला. आणि त्या ज्ञानोबरायांच्या पावलावर पाऊल ठेवून पूर्ण महाराष्ट्रात चालतोय, पूर्ण जग चालतंय ज्ञानोबरायांच्या एका शब्दावर. एकच शब्द ज्ञानोबराय म्हटले, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. हे की नाही? पंढरपुरा नेईन गुढी. आणि ती गुढी बघा ना, सगळे वारकरी खांद्यावर पताका घेऊन रोज त्या ठिकाणी चालतायत. ती शोभा आहे. ज्ञानोबरायांचा जर सोहळा निघाला ना, इतकं सुंदर प्रकरण आहे. तुम्ही जर कधी पाहिलं, जवळून जर निरीक्षण केलं तर तुम्हाला ते कळेल. काही काही लोक नवीन दिंडीमध्ये प्रविष्ट होतात, पण त्यांना नेमकं कळत नाही की आपण आपल्या दिंडीमध्ये कसं जावं. ती एक संरचना आहे. सगळ्यात पहिल्यांदी झेंडेकरी असतात, त्याच्या पाठीमाग टाळकरी आहेत, विणेकरी आहेत, तुळशीवाले हंड्यावाले आहेत, त्याच्या पाठीमाग मग मोकळे काही चालणारे वारकरी. अशी एक संरचना आहे.
कुठं थांबायचं, कसं थांबायचं, पुन्हा दिंडी कशी सापडायची, एक वेगळी टेक्निक आहे. जो त्या सिस्टम मध्ये जातो त्यालाच ते जमतं. आणि हे जमवता जमवता 2-3 वर्ष जातात. इतकं सोपं नाहीये. आणि एकदा का दिंडीचा माणूस पाठीमागे राहिला की पुन्हा दिंडी सापडत. चालता चालता किती स्पीडनं चालतोय आपण हे कळत नाही, पण पाठीमागे राहिलेल्याला कळतं की दिंडी किती फास्ट पुढे गेली. सापडतच नाही. 2 मिनिट एखाद्या ठिकाणी थांबा, पुन्हा दिंडी लवकर सापडत नाही. एक वेगळी टेक्निक आहे ती. चालण्याची सुद्धा एक पद्धती आहे. ते सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानोबांनी ती दिंडी सुरू केली आणि मोजके माणसं सोबत होते. ज्ञानोबांच्या फार मोठी परंपरा नव्हती. 10-5 लोक असतील, 5-50 असतील. ज्ञानोबा म्हणतात, मी फक्त हे वारीचं रोप लावलंय, पण आज जर पाहिलं तर मी लावलेल्या रोपाचं रूपांतर वटवृक्षामध्ये झालंय. त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला. इवलेसे रोप. ज्ञानोबांनी 10-5 माणसं जमा केले आणि वारीचं रोप लावलं. है की नाही? इवलेसे रोप लाविले द्वारी. नीट अर्थ समजून घ्या बरं का. रोप लावलं म्हणजे काय एखाद्या झाडाचं रोप लावलं नाही, एखादी वेल लावलेली नाहीये. वारी करा हा संदेश दिला, हेच रोप आहे ते. कळतंय ना? इवलेसे रोप. का इवलेसे? का सुरू करताना, ही परंपरा चालू करताना अतिशय कमी लोक होते. आज जर तुम्ही वारीमध्ये गेलात, पूर्ण महाराष्ट्रातून, पूर्ण जगभरातून लोक येतात. लाखो पब्लिक असते महाराज. पंढरपुरामध्ये आषाढीच्या वेळेला 15 ते 20 लाख लोक जमा होतात. त्याचा वेलू गेला गगनावरी. याला म्हणतात त्याचा वेलू गेला गगनावरी. पण ज्ञानोबांनी इवलेसे रोप. आणि विशेषतः सांगतो या वारीची, ज्या पंढरपूरला, ज्या पांडुरंगाला भेटण्याकरता तुम्ही जाता, सगळी माणसं पंढरपूरला जातात पांडुरंगाला भेटण्याकरता. आपण जातोय कुठं? पांडुरंगाच्या दिशेने. पण जप कोणता करतो? चाललेत कुठं? पंढरपूरला, पांडुरंगाच्या भेटीला. मग आता साधा व्यवहार आहे. ज्याच्या भेटीला चाललेत त्याचं स्मरण करायला पाहिजे ना. ज्याच्या घरी तुम्ही चाललात डोक्यात त्याच्याविषयीच पाहिजे ना. पण इथं तसं नाहीये. चाललेत पांडुरंगाकडे आणि सगळे वारकरी भजन करतात ज्ञानोबा तुकाराम. का बरं असं? का असं? ज्ञानोबा तुकाराम हा जप का? विठ्ठल विठ्ठल म्हणायला पाहिजे. पण कुठल्याही वारकरी विठ्ठल विठ्ठल म्हणत. वारकऱ्याचं जाऊ द्या हो. तुम्ही त्या दिंडीमध्ये एखादा वेळ जाऊन बघा. वारकरी तर सोडून द्या, बाकीचे काम करणारी जी माणसं आहेत ते सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत.
एक माणूस दुसऱ्या माणसाला माऊली या नावाने हाक मारतो. काय म्हणतो? चहा विकणारा जरी असेल माऊली, चहा पिणारा जरी असेल माऊली, दुसरं काही पिणारा जरी असेल तरी तो सुद्धा म्हणतो माऊली घ्या. हा, माऊली शिवाय शब्द नाहीये. सगळे माणसं माऊली या नावाने बोलवतात एकमेकांना. ज्ञानोबा तुकाराम हा शब्द आहे. ज्ञानोबऱ्यांच्या नावाने हसू याच्या करता आलं. काही काही लोकांनी या नावाला सुद्धा बदनाम केलं. एकतर आई बापांनी मुलांचे नाव चांगले ठेवावेत आणि आई बापांनी त्यांच्यावर चांगले संस्कार करावेत, जेणेकरून ही अवलाद अशी निघणार नाही. आणि त्या अवलादीनं ही काळजी घ्यावी की आपल्या आईबापानं जे नाव ठेवलंय त्याची लाज राखावी. एक नाही, जर चुकीचं वागलो तर आईबापाचा उद्धार व्हायला वेळ लागत नाही. लक्षात येतंय? वारीमध्ये चालणारा प्रत्येक व्यक्ती एकमेकांना माऊली या नावाने बोलवतो. निघालेत पांडुरंगाकडे, पण जप ज्ञानोबा तुकारामचा चालू आहे. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. जप, अखंड जप चालू आहे. आणि खरा वारकरी एक मिनिटही वेळ वाया जाऊ देत नाही. वारकऱ्यांच्या बाबतीत बोलतोय बरं का. काही काही वारकरी तर असे आहेत, ते फक्त आळंदी ते सासवड एवढाच प्रवास करतात. त्याचं कारण कळालं का तुम्हाला? ते वारकरी नाही, ते फक्त गोळा करणार आहेत. आहे की नाही? काय काय लोक तर मी असं पाहिलेले आहेत, त्यांच्या डोक्यावर टाळ पकवाजाचं ओझं नाहीये, विण्याचं ओझं नाही. त्या मोठमोठ्याल्या थैल्या असतात, गोण्या. आणि जिथं जिथं वाटप सुरू होईल तिथं तिथं तुटून पडतात. आहे की नाही? अख्ख्या वारीमध्ये सगळ्यात जास्त वाटप जर असेल, प्रसाद वाटप सगळं वाटलं जातं बरं का. आळंदी ते सासवड दिवेघाट इथपर्यंत एवढी वाटप, एवढी वाटप. जे गेले त्यांना माहिती आहे. बर, खायला एवढं असतं पण माणसाचं मन काही शांत होत. बर, किती घ्यावं यालाही काही मर्यादा आहे की नाही? देणारे देत आहेत बिचारे, ते पुण्यवान आहेत, ते पुण्य कमावतायत, ते वाटतायत. पण आपण किती घ्यावं यालाही काय मर्यादा आहे की नाही? पोटापुरतं जेवढं पाहिजे तेवढं निश्चित घ्या. भूक लागलीये, चालून चालून थकतो माणूस, दमतोय, मान्य, नक्की घ्या. पण गोण्याच्या गोण्या भरतात. बर, खाण्यापुरत्या नाही, त्या गोण्या भरतात आणि इकडं आणून पुन्हा माघारी येऊन विकतात. काय काय तर ठिकाणी मी असं पाहिले महाराज, वाटणाऱ्याला तुडवून त्याच्या हातातलं हिसकावून घेतात. हे की नाही? याला वारकरी म्हणावेत का?
हे वारकरी नाहीयेत. खरा वारकरी वेगळा आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हटले खरा वारकरी कोण आहे? ज्याला पांडुरंग परमात्मा आवडतो तो खरा वारकरी आहे. त्याच्या अंतकरणातली ती आवड आहे, माझे जीवीची आवडी. तुकोबरायांना विचारलं, का हो तुकोबराय, तुमच्या जीवनातला काय अनुभव आहे? तुकोबराय म्हटले, खरं सांगू का, तुम्ही संसारातले आहात, तुमच्या अंतकरणात संसार भरलेला आहे. माझं अंतकरण वेगळं आहे. माझ्या अंतकरणाचा जर विचार केला, माझा अनुभव जर तुम्ही पाहाल, तुकोबराय म्हणतात, माझं न प्रेम त्या संसारातल्या संपत्तीवर आहे, न माझं प्रेम त्या मानावर आहे. माझं प्रेम जगातल्या या संसारातल्या भौतिक एकाही गोष्टीवरती नाहीये. माझ्या अंतकरणातली आवड म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. ज्या वेळेस ती वारी जवळ येते, माझ्या अंतकरणाला हुरहुर लागते. कधी ती वारी जवळ येईल, कधी तो सोहळा मला अनुभवता येईल, ही आतून ओढ लागते. बर का, ओढ अंतकरणाला लागते. बाहेरच्या गोष्टी मिळवण्याची ओढ ज्याला लागते त्याला संसारिक म्हणावं, आणि परमार्थाची ओढ ज्याला लागते त्याला संत म्हणावं. विठ्ठल आपलं जीवन वेगळे. आपल्याला भौतिक गोष्टी आवडतात, आपली ओढ भौतिकतेकडे. आपला प्रवास संपत्तीकडे आहे, आपला प्रवास सत्तेकडे आहे, आपला प्रवास मानमान्यतेकडे आहे, आपला प्रवास घरदार मुलं बाळ स्त्री या दिशेने चाललेला आहे. का? कारण ही आपल्या अंतकरणातली आवड आहे. कळतंय? ही आपल्या अंतकरणातली आवड आहे, आणि जशी आवड असते त्या पद्धतीने माणूस प्रवास करत राहतो. एखाद्याला गायनाची आवड आहे तर तो व्यक्ती गाणं शिकण्याकरता कुठेही जाऊ शकतो. बरोबर आहे? एखाद्याला मृदंगाची आवड आहे, घरदार नातेवाईक सगळं सोडून, आईबापाला सोडून तो विद्यार्थी आळंदी, पंढरपूर, एखादी शिक्षण संस्था आहे की नाही, भगवानगड असेल, नारायणगड असेल, अशा ज्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था आहे, ज्या ठिकाणी ते शिक्षण दिलं जातं, अशा ठिकाणी जातो. का बरं घरदार सोडून गेला? कारण त्या व्यक्तीला त्याची आवड आहे. तुमची आवड तुम्हाला त्या गोष्टीकडे खेचून नेते. तुकोबराय म्हटले, संसारातल्या गोष्टीची आवड मला नाहीच आहे. तुकोबराय म्हणतात, संसारात ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला गुंतवणाऱ्या आहेत, संसारातले माणसं ज्या गोष्टीमध्ये रममान झालेले आहेत, ती संपत्ती, ती स्त्री, ती सत्ता, या गोष्टीची मला अजिबात आवड नाहीये. अभंगाचं पहिलं संपदा सोहा
वाह, क्या बात. याला म्हणतात अंतःकरणाचा ठाव घेणं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे संसारातल्या भौतिक गोष्टी नकोच. लोक म्हणतात नाही नाही महाराज तुमच्याकडे एवढी श्रीमंती वगैरे वगैरे वगैरे. तुकोबाराय म्हटलं नकोच, श्रीमंतीची आम्हाला इच्छा नाहीये. आणि तुकोबारायांचा एका ठिकाणी उल्लेख आहे. तुकोबाराय म्हणतात, अरे ज्याला देवत्वाकडे जायचंय ना त्याने या सगळ्या गोष्टी सोडून द्याव्यात. तुकोबारायांचा एक इतका गोड अभंग. तुकोबाराय म्हणतात, पूर्व पक्ष धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. ज्यांनी पैशाचा त्याग केलेला आहे, धातू म्हणजे पैसा बर का, पूर्व पक्ष म्हणजे पाठीमागचं जीवन, धातू म्हणजे पैसा, आणि जन लोक काय म्हणतील. जन म्हणजे काय, लोक काय म्हणतील. मी जर परमार्थाला लागलो लोक काय म्हणतील. लोकांचा त्याग करा. तुकोबाराय म्हटले सगळ्या लोकांचा मी त्याग केला म्हणून मी आज संत पदाला पोहोचलो. त्यजोन या जन भक्ती करा. लोक इतके विचित्र आहेत. लोक तुम्हाला पायीही चालू देत नाहीत, घोड्यावरही बसू देत नाहीत. हे की नाही. तुकोबारायांचा अभंग आहे बर का. लोक कसंच वागू देत नाहीत. एखाद्यानं जर लग्न केलं, लोक काय म्हणतात, लग्न करू जाता म्हणती हा मातला, त्याला काय कमी आहे. हे की नाही. म्हणती हा गावठी भाषेतला शब्द, मी तो इथं नाही वापरत. म्हणती हा मातला, न करू जाता म्हणती नपुंसक. जर नाही केलं ते काय लग्न करतोय, त्याची काय हिंमत आहे. लग्न केलं तरी लोक नावं ठेवतात, नाही केलं तरी नावं ठेवतात. लोक कसेच जगू देत नाहीत. तुकोबाराय म्हटले त्यांच्या नादी लागू नका. त्यजोन या जन. तुका म्हणे आता ऐका वचन, माझा शब्द नीट ऐका. काय करा, लोकांचा त्याग करा आणि परमार्थाला लागा. एखाद्या माता माऊलीने जर माळ घातली ना, बघा ना, लगेच सगळे तुटून पडतात तिच्यावर. तिच्या मैत्रिणी, गावातले लोक म्हणतात बघा लागले आता परमार्थाला. एखाद्या मुलानं माळ घातली, एखाद्या माणसानं माळ घातली, लोक लगेच नावं ठेवायला सुरू करतात. करून करून भागला, आता देवपूजेला लागला. एखाद्या माता माऊलीने माळ घातली, लगेच घरातूनच विरोध सुरू. आली बघा संतीन. हे की नाही. काय म्हणतात, आली बघा संतीन. काय लोक बोलतील. तुकोबारायांचं याच्यावर पण एक शब्द आहे, प्रमाण आहे. तुकोबाराय म्हटले लोक तैसा ओक धरिता धरवेना. लोकांचा स्वभाव ओक म्हणजे ओकारी, वांती. ती वांती आहे ना, आतमध्ये दाबताही येत नाहीत आणि लोकांमध्ये बाहेर टाकताही येत नाही. विचित्र आहे. तसा प्रकार आहे. त्याच्यामुळं त्यजोनिया जन भक्ती करा. घरदार पैसा या सगळ्या गोष्टी नश्वर आहेत. लोक काही काळापुरते आहेत. तुमचा आनंद तुम्ही का बर्बाद करता. तुकोबाराय म्हटले बाहेरच्या गोष्टीच्या मी नादी लागत नाही. संपदा म्हणजे संपत्ती, सोहळा न आवडे मनाला, ही अवस्था यायला पाहिजे बरं का. संपत्ती कमवू नका असंही नाही बरं. संपत्ती निश्चित कमवा. जगण्याकरता पैसा लागतोच, पण एक क्षण तुमच्या जीवनात असा यावा की आता बस, कामापुरतं झालं ना, आता हळूहळू हळूहळू याच्यातून बाहेर पडता आलं पाहिजे. काही लोकांची पैसा कमवण्याची हाव शेवटच्या क्षणापर्यंत जात नाहीये, ती जातच वेगळी आहे. ज्यांची हाव संपत नाही, हा प्रकारच, ही क्वालिटीच वेगळी आहे. आमच्या गावात तर एक असा बहादर, त्याला चांगला
1.5-2 लाख पगार होता, रिटायर झाला, आता तरी त्याने परमार्थाला लागावं ना. पण रिटायर झाल्याच्या नंतर मला असं वाटलं होतं की तो आता तरी वारी वगैरे परमार्थाला लागेल. नाही महाराज, गोळ्या बिस्किटाची टपरी टाकली त्यानं. पैसा कमवण्याची हाव, किती कमवावा यालाही काही लिमिट आहे. मर्यादा असली पाहिजे. जीवनाला मर्यादा आहे, तुमच्या सगळ्या गोष्टीला मर्यादा आहे, शरीराला मर्यादा आहे, आयुष्याला मर्यादा आहे. पण माणसाच्या अपेक्षेला मर्यादाच नाही हो. हाव संपतच नाही, कधीच संपत नाही. माणसाची जी आशा आहे संपत नाही आणि ती माणसाला फिरवत राहते, रात्रंदिवस फिरवतीये, रात्रंदिवस पळवतीये. ती आशा, ती अपेक्षा धाव करायला लावतीये आणि त्या अपेक्षे मागे माणूस धावतोय. म्हणून माणसाच्या जीवनात सुख नाहीये. शांत होण्याचा प्रयत्न करा. तुकोबराय म्हटले, सगळं जग संपत्तीच्या मागे धावतंय, मी मात्र त्या संपत्तीला डावललंय, मी त्या संपत्तीला सोडलंय, म्हणून मी शांत आहे. संपदा सोहळा न आवडे मनाला, मला ते आवडत नाही. सोहळा बर का, सोहळा म्हणजे मान, मान्यता. अनेक प्रकारचे सोहळे आहेत. लोकांना मान दिला की बरं वाटतं, लोकांच्या हातात सत्ता असली की लोकांना बरं वाटतं. ज्ञानोबराय तर म्हणतात, सगळ्या जगातले सगळे लोक, जगातले सगळे बरं का, सगळे लोक, प्रत्येकाला असं वाटतं की माझ्याकडे सत्ता असावी. एक सार्वभौम पद. काय म्हणतात ज्ञानोबराय? जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. हे पडिये म्हणजे आवडतं बर का. लोकांना असं वाटतं की माझ्याकडे सत्ता असावी आणि मला कधीही मरण येऊ नये. पण त्याला पर्याय न मरणे निर्विवाद, निर्विवाद जगा पडिये. हे जगाला आवडतच. ही आवड तुमची आमची ज्ञानोबराय सांगतात. आणि तुकोबराय म्हणतात, आमची आवड वेगळी आहे. तुम्हाला संसार आवडत असेल, आम्हाला परमार्थ आवडतो, आम्हाला पांडुरंग परमात्मा आवडतो, आम्हाला नामस्मरण आवडतं. आमची आवड वेगळी आहे. आणि हाच फक्त संताच्यातला आणि आपल्यातला फरक आहे. आपली आवड संसाराकडे, आपली ओढ संसाराकडे, आणि संतांची ओढ परमार्थाकडे. ज्ञानोबराय, तुकोबराय यांची आवड तपासा जरा तुम्ही. एक नाही, देवाची आवड वेगळी आहे, संतांची आवड वेगळी आणि सर्वसामान्यांची आवड वेगळी. एक नाही, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार बर का, अखंड प्रभूचं नाव घेणारी माणसं देवाला आवडतात आणि अखंड नाव घ्यायला संतांना आवडतं. आणि आपल्याला फक्त लोकांना नावं ठेवायला आवडतात. ते सांगू नका महाराज, त्यात आम्ही तरबेज आहोत, त्यात आम्ही निष्णात आहोत, इतरांची निंदा करण्यात आम्ही पटाईत आहोत. काही काही तर आशेत एखाद्या व्यक्तीची जर हिस्ट्री निघाली ना, रात्र संपते, पण त्याच्याविषयी निंदा करणं याचं संपत नाही. ते सांगायची गरज नाही. किती एका दिवसामध्ये, एका रात्रीमध्ये किती पाप गोळा करेल याचा अंत नाही महाराज. निंदेच्या माध्यमातून ही आपली आवड, ही आपली जीवनाची दशा आहे. ज्ञानोबराय तुकोबराय सांगतात, आमची आवड वेगळी आहे. तुकोबराय म्हटले, जगातल्या कुठल्याच गोष्टी आम्हाला आवडत नाहीयेत. संपदा सोहळा न आवडे मनाला. मग काय आवडतं? लागला टकळा पंढरीचा. टकळा या शब्दाचा अर्थ आहे तीव्र इच्छा. आमची जी ओढ आहे, तीव्र इच्छा, ओढ, आमचं मन त्या पांडुरंगाच्या दिशेने ओढतंय. त्या पांडुरंगाला भेटण्याची तीव्र इच्छा मला झालीये. लागला टकळा पंढरीचा. पंढरपूरच्या दिशेने माझं चित्त लागलेलं आहे. कधी तो पांडुरंग परमात्मा मला भेटेल.
आणि तो वाट पाहतोय बर का, फक्त तितक्या आवडीनं आणि तितक्या तळमळीनं आपण जात नाही, एवढाच प्रॉब्लेम आहे. कळतंय ना? तो आपल्या भेटीकरता उभाच आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, 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 वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ, वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ, क्या बात. वा वा. कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी उतावीळ, उतावीळ, कृपाळू तातडी, कृपाळू तातडी उतावीळ, कृपाळू तातडी, तातडी तातडी, कृपाळू तातडी उतावीळ, उतावीळ, कृपाळू तातडी
तडी उतावीळ कृपाळता वाट पाहे उभा भेटीची आभ वाट पाहे तो उभा आहे. तुम्हाला असं वाटलं का तो बसलाय म्हणून? नाही, तो वाट पाहतोय, उभा राहून वाट पाहतोय. पण त्याच्याकडे तितक्या प्रेमानं जाणारी माणसं त्याला भेटत नाहीत. तो उभा आहे, वाट पाहतोय, आता माझा भक्त येईल, आता माझा भक्त येईल, आता माझा भक्त येईल. पण तितक्या ओढीनं, तितक्या तीव्र इच्छेनं जाणारा त्याला लवकर भेटत. तुकोबराय म्हटले, तुम्ही संसार जितक्या ओढीनं करताना तसा मी पांडुरंगाकडे ओढीनं चाललोय. एक नाही, एखाद्या वेळेस जर पगार होणारा असेल, बँकेच्या दिशेने तुम्ही जितक्या ओढीनं जाता ना, तिथं बाकीचं काहीच दिसत नाही माणसाला. तितक्या ओढीनं तुकोबराय म्हटले, मी पांडुरंगाकडे चाललोय. इतक्या एकाग्रतेने. अहो, माणसं धनामध्ये इतका त्यांचा जीव गुंतलेला असतो, नोटा मोजताना चूक होतच नाही महाराज. बंडल जर एखादा दिला ना, चूकच होत नाही, मिस्टेक होतच नाही नोटा मोजताना. इतकं एकाग्रतेनं ते माणसं पैसे मोजतात. तितक्या तन्मयतेनं कधी तुम्ही भजन केलं का हो? खरं सांगा. तितक्या ओढीनं तुम्ही पांडुरंगाकडे कधी गेलात का? तुकोबराय म्हटले, माझी ओढ एवढी तीव्र आहे, माझी इच्छा त्या पांडुरंगाला भेटण्याची एवढी तीव्र आहे, मला जगातलं बाकीचं सगळं शून्य वाटतं. संपत्ती असेल, सत्ता असेल, मान मान्यता, सगळं शून्य वाटायला लागलं. लागला टकळा पंढरीचा. आणि माझ्या मनाला अशी इच्छा झालीये, कधी मी त्या पंढरपुरामध्ये जाईल आणि कधी त्या पांडुरंगाला भेटेल. जावे पंढरीसी वा आवडे मना. वा वा. जावे पंढरीसी आवडे मना. जावे पंढरीसी आवडे मनासी.
वा, तुकोबराय म्हटले असं माझ्या मनाला वाटतंय या सगळ्या घरादाराचा त्याग करावा आणि पंढरपूरला निघून जावे पंढरीसी आवडे मनासी. माझ्या मनाला ती आवड लागलेली आहे. कधी एकादशी आषाढी, कधी एकादशी येईल, कधी ती आषाढी येईल आणि कधी मी त्या पंढरपूरला जाईल आणि कधी त्या पांडुरंगाचं दर्शन घेईल, कधी मी त्याला डोळे भरून पाहिल, कधी त्याला मी आलिंगन देईन, कधी त्याचा चरण स्पर्श करील, ही माझ्या अंतकरणाला ओढ लागलेली आहे. कधी एकादशी आषाढी आहे, जावे पंढरीसी. आता पंढरपूरलाच का जायचं याच्यावर एक स्वतंत्र कीर्तन करावं लागेल. पंढरपूर महात्म्य. पंढरपूरच का? जगामध्ये इतर तीर्थक्षेत्र नाही आहेत का? अनेक ठिकाण आहेत की, पण पंढरपूरच का? आपल्या इकडचे लोक, जास्त करून महाराष्ट्रातले लोक पूर्ण भारतभर भ्रमण करतात. ठीक आहे नाही? काही दिवसापूर्वी आम्ही यात्रेला जाऊन आलो. आम्ही पण जातो बरं का यात्रेला. कुठं गेलो? काही नाही, 4 धाम यात्रेला गेलो. 4ही धाम यात्रा पूर्ण केली. पण तिथं गेल्यानंतर असं वाटत होतं की कधी आम्ही गडावर जाऊ. ठीक आहे नाही? तिथं गेल्यानंतर इथून बरं वाटतं बाहेर जायला फिरायला, पण बाहेर गेल्यानंतर सगळं आम्ही पाहिलं. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री वगैरे वगैरे, द्वारका, मथुरा, अयोध्या, काशी सगळं पाहिलं. पण ते पाहिल्यानंतर असं वाटत होतं कधी गडावर जाऊ. तुकोबरायांचे आणि संतांचे हेच वचन आहेत. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले, ऐसी चंद्र भागा ऐसे भीमातीर, ऐसी चंद्र भागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसा विटेवर देव कोठे, ऐसी चंद्र भागा ऐसे भीमातीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर. असं कुठंच नाहीये जगात. कुठेही जा, माझा पांडुरंग परमात्मा इतका असा देव आहे महाराज. बळिया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव, सगळ्या देवांचा देव म्हणजे पांडुरंग परमात्मा. म्हणून तुकोबराय म्हटले सगळीकडे जाऊन आलो, पण आता असं वाटतंय जावे पंढरीसी, इतरत्र नको. माझा पांडुरंग परमात्मा सगळ्यांना सामावून घेणारा देव आहे. ठीक आहे नाही? बाकीचे पण देव आहेत, पण ते बाकीचे देव आपल्यासारख्या सर्वसामान्यांना जवळ घेत नाही. जर तुम्ही इकडं खालच्या बाजूला गेलेत ना, दक्षिणेकडं, देवाचं दर्शन लांबूनच 100-200 फुटावरूनच देवाचं दर्शन. पण पंढरपूरला गेल्यावर डोकं टेकून, पायावर डोकं ठेवून दर्शन. आमचा पांडुरंग परमात्मा एवढंच नाही, डोकं तर टेकू देतोच, चरणावर मस्तक ठेवू देतोच, यात नवल नाही. अंतकरणातल्या आवडीचा जर भक्त असेल, माझा पांडुरंग परमात्मा त्याला खांद्यावर घेतो. एक नाही? ही विशेषता आहे देवाची. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. सगळ्या देव गोपाळांना, सगळ्या बाळ गोपाळांना देवानं खांद्यावर घेतलं. कुणी खांद्यावर आहे, कुणी कडेवर आहे, कुणी हाताला करांगोळीला धरून चाललेलं आहे. असा माझा पांडुरंग परमात्मा सगळ्यांना सामावून घेणार आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात मला त्याच्याकडे जावं वाटतं. बस, दुसरी गायज इतरत्र जाण्याची गरज नाही. जावे वाराणसी गया पहिली द्वारका, वाराणसी गया पहिली द्वारका, परिणय तुका पंढरी. हो परिणय तुका पंढरी. वाराणसी गया
काशी गया पाहिली द्वारका सगळं पाहिलं, पण परी नये तुका पंढरी. पंढरपूरची बरोबरी, पंढरपूरची तुलना इतरांशी आपण करू शकत? कितीतरी अभंग सांगेल तुम्हाला. जगात जेव्हा कुठंच काहीच नव्हतं त्या काळात पंढरपूर होतं. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. एक नाही, जेव्हा नभत्या गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. कितीतरी अभंग तुकोबराय आमची संत मंडळी सांगतात. काय त्या पंढरपूरचं महात्म्य. पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्य आजी दीन सोनियाचा पावलो पंढरी वैकुंठ भुवन. अरे पंढरपूर म्हणजे भूवैकुंठ आहे. तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे, ही पंढरपूरची ताकद आहे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, जगात कुठंच जायची इच्छा राहिली नाही, फक्त असं वाटतं जावे पंढरीशी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी. आणि अशी इच्छा ज्याच्या अंतकरणामध्ये आहे अशा व्यक्तीची स्वतः पांडुरंग परमात्मा वाट पाहतो शेवटचं चरण. वा वा. वा.
कधी एकादशी कधी एकादशी आषाढ़ी है आषाढ़ी है आषाढ़ी आषाढ़ी है कधी एकादशी आषाढ़ी है आषाढ़ी है कधी एकादशी आषाढ़ी है कधी एका ते म्हणायला लागल्यानंतर पेटी संपते. कधी एकादशी आषाढ़ी है कधी एकादशी आषाढ़ी है आषाढ़ी है आषाढ़ी है कधी कधी एकादशी आषाढी क्या बात है वाह 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 क्या बात. तुका म्हणे ऐसे आरत जाचे मनी. आरत म्हणजे इच्छा.
पंढरपूरलाच जावं, सगळ्या जगाचा त्याग करावा, सत्ता संपत्ती मान मान्यता सोहळा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सोडून पंढरपूरला जावं, त्या पांडुरंगाची भक्ती करावी, त्याच्यावर प्रेम करावं, त्याच्याविषयीच अंतकरणात आवड असावी. ही ज्याच्या अंतकरणात इच्छा आहे, अशी ज्याची ओढ आहे, असं ज्याला वाटतं, अशा व्यक्तीची वाट स्वतः पांडुरंग परमात्मा पाहतो. तुका म्हणी ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे, जावे पंढरीसी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी. हे आपलं कीर्तन, आपली नियोजित वेळ संपलेली आहे. सगळ्यांनी गोड असे आमचे सर्व गुरुबंधू मंडळी सर्वांनी उत्तम साथ दिली. अंतःकरणातून सगळ्यांना धन्यवाद. गाणारे असतील, वाजवणारे असतील, भालदार चोपदार, आपण सर्व श्रोतृ मायबाप सगळ्यांना पुनश्च धन्यवाद. ज्यांच्या कृपाशीर्वादानं 2 शब्द तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न केला. गुरुवर्य डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजी, महंत श्री क्षेत्र भगवानगड, तसेच नारायण महाराज शास्त्रीजी, या सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने, भगवान बाबा असतील, नगद नारायण महाराज असतील, ज्ञानोबराय तुकोबराय, यांच्या सर्वांच्या कृपेनं 2-4 शब्द तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. एखादा शब्द बोलण्याच्या ओघात इकडे तिकडे जर गेला असेल, अगदी आईवडिलांचं अंतःकरण देऊन माफ करा. मी तुमचं लेकरू आहे, तुम्ही मायबाप आहात आणि माफ कराल अशी अपेक्षा बाळगतो. आदरणीय योगेश दादांच्यामुळं आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. पुनश्च एकदा त्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. माझ्या समवेत आलेले हरिभक्तीपारायण आमचे चंद्रशेखर महाराज, त्यांना देखील धन्यवाद. तुम्हा सर्व गुणवानांना धन्यवाद. आणि ज्या महाराजांच्या पुण्यस्मरणार्थ ऐतवारजी महाराज, बरोबर ना, ऐतवार पुरीजी महाराज, त्यांच्या पुण्यस्मरणार्थ हा सुंदर असा कार्यक्रम, अतिशय देखणा कार्यक्रम आपण सर्व मंडळी या ठिकाणी करीत आहात. त्यांच्याच चरणी ही माझी सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. विढोबार कुमाई, हरे विढोबार कुमाई, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल.